नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. उत्तर माहीत असेल तर वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उत्तर शोधण्यासाठी वेळ आहे 5 सेकंद. चला तर मग पाहूया आजचे सामान्य ज्ञान प्रश्न. प्रश्न: राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत? ऑप्शन आहेत: ए 5, बी 6, सी 7, डी 8. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 7. प्रश्न: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलामुळे कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? ऑप्शन आहेत: ऑप्शन ए महाराष्ट्र व गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र व गोवा, ऑप्शन सी महाराष्ट्र व कर्नाटक, ऑप्शन डी महाराष्ट्र व मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र व गोवा. प्रश्न: पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत: ऑप्शन ए महाराष्ट्र, बी हरियाणा, सी बिहार, डी उत्तर प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बिहार. प्रश्न: सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत: ए 1981, बी 1985, सी 1983, डी 1984. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1981. प्रश्न: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले? ऑप्शन आहेत: ए यशवंतराव चव्हाण, बी परसराम घोसारवाडकर, सी हरिभाऊ चव्हाण, डी अण्णासाहेब लठ्ठे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी परसराम घोसारवाडकर. प्रश्न: राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? ऑप्शन आहेत: ए राज्यसभा निर्वाचित सदस्य, बी लोकसभा निर्वाचित सदस्य, सी विधान परिषद सभापती, डी विधानसभा निर्वाचित सदस्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी विधानसभा निर्वाचित सदस्य. प्रश्न: भारताच्या घटना समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? ऑप्शन आहेत: ए मौलाना आझाद, बी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, सी एस राधाकृष्णन, डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. प्रश्न: पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद बनविणारी भारतीय महिला कोण? ऑप्शन आहेत: ए सुचेता कृपलानी, बी विजयालक्ष्मी पंडित, सी राजकुमारी अमृत कौर, डी प्रतिभाताई पाटील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजकुमारी अमृत कौर. प्रश्न: चिपको आंदोलनाचे जनक कोणास म्हणतात?
ऑप्शन आहेत ऑप्शन ए सुंदरलाल बहुगुणा, बी लालकृष्ण अडवाणी, सी अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन डी रीटा बहुगुणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सुंदरलाल बहुगुणा. प्रश्न जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए इलॉन मस्क, बी हेनरी फोर्ड, सी रतन टाटा, डी कार्ल बेन्झ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कार्ल बेन्झ. प्रश्न बाली बेट हा पाठ खालीलपैकी कोणी लिहिला? ऑप्शन आहेत ऑप्शन ए ग दी माडगूळकर, बी गुरु ठाकूर, सी कुसुमाग्रज, डी पु ल देशपांडे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पु ल देशपांडे. प्रश्न धान्य साठवण्याच्या जागेला काय म्हणतात? ऑप्शन आहेत ऑप्शन ए रास, बी कोठार, सी थप्पी, डी अन्नछत्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोठार. प्रश्न राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी हरिहरकोटा, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी मुंबई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. प्रश्न भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 3, बी 5, सी 7, डी 2. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 2. प्रश्न चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए ऊस, बी भात, सी नीळ, डी कांदा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नीळ. प्रश्न भारतीय राज्यघटनेतील 51A हे कलम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए मूलभूत हक्क, बी आर्थिक अधिकार, सी मार्गदर्शक तत्त्वे, डी मूलभूत कर्तव्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मूलभूत कर्तव्य. प्रश्न 5 सेमी बाजू असलेल्या घनफळाचे पृष्ठफळ किती? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 150 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन बी 300 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन सी 200 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन डी 225 चौरस सेंटीमीटर. उत्तर माहीत असल्यास वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 150 चौरस सेंटीमीटर. प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? ऑप्शन आहेत ऑप्शन ए राजगड, बी तोरणा, सी प्रतापगड, डी सिंहगड.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तोरणा. प्रश्न 1957च्या उठावाची सर्वात प्रथम सुरुवात कोठे झाली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए झाशी, बी कानपूर, सी मिरज, डी कलकत्ता. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मिरज. प्रश्न आपल्याला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? ए मोटा, बी बोटा, सी कोटा, डी नोटा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नोटा. प्रश्न वटवाघूळ या पक्ष्याचा समावेश कोणत्या वर्गात होतो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए सस्तन, बी उभयचर, सी खेचर, डी भूचर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सस्तन. प्रश्न रोमन अंकात संख्या चिन्हांमध्ये यल म्हणजे किती? ऑप्शन आहेत ए 40, बी 50, सी 100, डी 1000. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 100. प्रश्न पॉवर्टी अँड सन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन आहेत ए महात्मा फुले, बी दादाभाई नौरोजी, सी वी दा सावरकर, डी लोकमान्य टिळक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले. प्रश्न हैदराबाद स्टेट भारतात कधी विलीन करण्यात आले? ऑप्शन आहेत ए 1947, बी 1950, सी 1948, डी 1949. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1948. प्रश्न भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 302, बी 45 ए, सी 17, डी 19. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 17. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अजून असेच जी के फॅक्ट्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.